रात्र जितकी शांत दिसते ना, तितकीच ती आपल्या मनातील आवाजांना जागं करते. ही गोष्ट आहे अशाच एका रात्रीची, जिथे अंधाराने एका मुलाला, एका आईला आणि एका गावाला एक मोठा धडा शिकवला. गावातली रात्र सगळं निवांत असतं. फक्त एका घरात मात्र दिवा अजूनही पेटलेला होता. त्या घरात बसला होता आर्यन, छोटा, उत्सुक डोळ्यांचा मुलगा. पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी खोडकर चमक नव्हती. आज तो घाबरलेला होता. तोच त्याच्या खिडकीबाहेर सतत आवाज येत होता. टप टप टप. आर्यनने परत भीतीने डोळे मोठे केले. त्याला वाटलं, हे नक्की काहीतरी भूत आहे. पक्का. मुलांची कल्पनाशक्ती किती मोकळी असते ना. त्याची आई मात्र स्वयंपाकघरात काही सामान आवरत होती. तिला आर्यन दिसला की घाबरलेला. आईला नेहमी ठाऊक असतं तिच्या मुलाच्या मनात काय चाललं आहे. काय झालं रे आर्या? परत खिडकीकडे काय बघतोयस? आई, खिडकीबाहेर कोणीतरी चाललंय. ते भूतांप्रमाणे आवाज करतंय. आईने त्याचं बोलणं ऐकून एक शांत स्मित केलं. आई हेच करते. आपल्या भीतीला हात धरून सहज चालायला शिकवते. चल, फक्त आवाज आहे म्हणून घाबरायचं नाही. हरेक आवाजाचा एक अर्थ असतो. आर्यनला विश्वास नव्हता, पण आई सोबत असल्याने त्याचा हात स्थिर झाला. आई आणि मुलगा दोघंही खिडकीजवळ गेले. बाहेर चंद्रप्रकाश हलका चमकत होता. आवाज पुन्हा आला. टप टप टप. आर्यनने डोळे मिटले. आईने हसत त्याच्या डोक्यावर हात फिरवला. डोळे उघड, बघ, भीतीसुद्धा कधीकधी तिथे नसते जिथे आपण कल्पना करतो. आर्यनने हळूहळू डोळे उघडले आणि जे दिसलं ते पाहून तो गोंधळून गेला. खिडकीबाहेर भूत नव्हतं, कुणाचा पाय नव्हता, कुणी फिरत नव्हतं. ते होते मातीमध्ये अडकलेले 2 छोटे रात्रपाखरं. खिडकीवर आदळून ते खाली पडले होते आणि आता उडण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून तो टपटप आवाज. आर्यनचा श्वास पुन्हा स्थिर झाला. आई, हे तर पाखरं आहेत. मी तर... हो, तू भूत समजलास. आणि असं आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत होतं. जे दिसतं ते खरं नसतं, आणि जे खरं असतं ते कधीकधी दिसतही नाही. आईने काडीपेटीचा लहान दिवा लावला व त्या रात्रपाखरांना हलकेच हातात घेतले. भीतीचा आवाज आणि सत्याचा आवाज वेगळा असतो आर्या. भीती हल्ला करते, सत्य हळूच कुजबुजत असतं. आईने पाखरांना सुरक्षित जागी ठेवले. थोड्या वेळाने दोन्ही रात्रपाखरं पुन्हा उडायला लागली आणि चंद्राच्या प्रकाशात हरवली. आर्यन त्या क्षणाकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत होता. आई, मी आवाजावर विश्वास ठेवला, पण सत्य बघितलंच नाही. यालाच तर अनुभव म्हणतात रे. आज तू एक महत्वाचा धडा शिकलास. भीती अनेकदा खिडकीबाहेर नसते, ती आपल्या मनात असते. कधी कधी अंधार आपल्याला घाबरवतो, पण हे विसरू नका, अंधाराशी भांडण्यासाठी प्रकाशाची गरज नसते. फक्त समजुतीची गरज असते, आणि ती घरातल्या कुणाच्या तरी आवाजातून आपल्याला मिळतच असते.